मित्रांनो, गंगासागर या सागरमध्ये आंघोळ केल्यानंतर बघा तुम्ही टावेल बघू शकता, माझ्या खांद्याचे टावेल तशीच आहे। या ठिकाणी कपिल मुनीचे जे मंदिर आहे एकदम भव्य मंदिर आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता। आणि कपिल मुनीच्या मंदिरासमोर काही अशा मेंढ्या आहेत, एकदम बारीक जाते मेंढ्यांची, एकदम बारीक बारीक, जास्त मोठी नाही। कपिल मुनींच्या दर्शनासाठी तुम्ही गंगासागरमध्ये आंघोळ केल्यानंतर कपिल मुनींच्या दर्शनाला येऊ शकता। कारण हे जे पूर्ण स्थळ दिसायला तुम्हाला, ते पूर्णपणे कपिल मुनींचे दर्शन जे आहे तुम्हाला या ठिकाणी घडेल। कारण कपिल मुनींना गंगासागर या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि गंगेला प्रसन्न केलं होतं, म्हणून या ठिकाणी कपिल मुनीचं जे मंदिर आहे ते भव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे, तुम्ही मागं पाहू शकता। चला आपण दर्शन घेऊया। मित्रांनो, या ठिकाणी कपिल मुनी नंतर इकडे महादेव पार्वती हे सर्व काही देव आहेत। तुम्ही जे गंगासागरमध्ये स्नान केल्यानंतर या मंदिराच्या पाया पडण्यासाठी तुम्ही येऊ शकता। मंदिर खूप मोठं आहे, मंदिरामध्ये भरपूर देव आहेत, देवी देवता आहेत, मी पाहू शकता माझ्या पाठीमागं मंदिरामध्ये प्रत्येक देवी देवता आहे। कधी तुम्ही जेव्हा गंगासागरमध्ये स्नान करता तेव्हा या मंदिराला भेट देण्यासाठी नक्की या। हनुमंत आहेत, नंतर राधाकृष्ण आहेत, नरसिंह अवतार आहेत आणि इकडं सीताराम हे कोणते देव आहेत माहीत नाही, त्यांचं इथं नाव पण नाही आहे, पण मंदिर सुंदर आहे, छान आहे। संकटमोचन हनुमान मंदिर, नरसिंह अवतार, सीताराम दरबार आहे, तिथं सीता आणि राम बसलेले आहेत। इकडं पुढं पाहूया कोण आहे। इथं महादेव पार्वती आणि गणपती आहेत आणि कार्तिकेय पण साईडला आहेत। हे देव विशालक्ष्मी वनदेवी आहे, विशालक्ष्मी वनदेवी तुम्ही इथं पाहू शकता मागं माझ्या, विशालक्ष्मी वनदेवी। आणि इकडं देवराज इंद्र आहेत, देवराज इंद्र श्यामकरण अश्व, हे देवराज इंद्र श्यामकरण अश्व आहे। आणि या ठिकाणी माँ काली शिवपरिवार, माँ काली आणि शिवपरिवार महादेवाचा परिवार आहे, म्हणजे पूर्ण माँ काली आणि महादेवाचा परिवार ह्या पूर्ण मंदिरामध्ये। चला तर आपण इथून बाहेर जाऊया। मित्रांनो, आता आम्ही कपिल मुनीचे दर्शन करून वापस निघालो समुद्रमार्गे। ज्या ठिकाणाहून आम्ही आलो होतो ज्या बेटवर, त्याच बेटवर चालू होतो वापस। आणि कपिल मुनीचे दर्शन केल्यानंतर कपिल मुनीचे ते जे कुंड आहे, स्नानकुंड, त्या स्नानकुंडात देखील मी आंघोळ केली, डबल आंघोळ केली, गंगासागरला आंघोळ केली आणि परत त्या कुंडात जे आंघोळ केली, दोन्हीकडे आंघोळ केली। मित्रांनो, पूर्ण पश्चिम बंगालचा गंगा आणि सागर ज्या ठिकाणी संगम होते त्या ठिकाणी आम्ही आंघोळ करून नंतर कपिल मुनीचे दर्शन घेऊन आता वापस निघाला त्या तटावर, त्या ठिकाणी आला होता ठिकाणी। समुद्र बघण्यासाठी भरपूर चांगला आहे, बघण्यासारखा दिसतो, चांगला नंबर 1 समुद्र आहे। मी सुद्धा जीवनामध्ये पहिल्यांदा समुद्र बघितला आणि हे जे एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा बघायचा, एकदम चांगला। त्यामध्ये भरपूर मजा केली, भरपूर लाटावून चपलाव, वालचं पडलाव आणि नंतर अजून सुद्धा भरपूर वेळेस म्हणजे जवळपास 1 घंटापर्यंत
समुद्रामध्येच होता. समुद्रामध्ये आंघोळ्या वगैरे करून नंतर कपिल मुनीचं जे कुंड होता, स्नान कुंड, त्यात देखील आम्ही आंघोळ केली. समुद्र बघण्याची मजा जी आहे पहिल्यांदा जे स्थानिक लोक असतात रोज समुद्र बघतात, त्यांच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे. कारण प्रत्येक दररोज या तटावून त्या तटावर जाण्यासाठी कंटिन्यू समुद्र बघत असतात. पण आम्ही जे पहिल्यांदा आलो पश्चिम बंगालमध्ये गंगासागर या ठिकाणी कधी आम्ही गंगासागर या ठिकाणी आलो. कारण जवळपास 50 माणसं जे ते सर्वजण अमोल भाले यांनी ही यात्रा काढली आणि यात्रेमुळं येणं झालं मला पण. कारण त्यांच्यासोबत मला पण असे भरपूर ठिकाण आहेत ते मी भरपूर पाहिले, ज्याचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत. आता इथं जेवढी माणसं पहिल्यांदा समुद्र बघायला त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी हे नवलच आहे. पण जे रोज बघतात समुद्र त्यांच्यासाठी काही नवल नाही, त्याच्यासाठी फार जुनी गोष्ट आहे. पाहू शकता जवळपास अर्धा तास झालं रात करायला, अजून काय तिकडला कट आलेला नाही. कंटिन्यू जहाज चालू. जहाजामध्ये नाही म्हणजे जवळपास 300-400 लोक आहेत. ते माझ्यासोबत आहेत कॅबिनमध्ये, आजोबा आम्ही दोघांना सोबतच बघतो. लय वेगात आहे पाणी, वेगात आहे पाणी. गंगेचं पाणी आला तर तेव्हा त्याला जवळ आलो आपण त्याच्याची बक्कळ लांब आहे, वापस जायचं लय लांब, फक्त लांब, भरपूर लांबून आलो. आता पोचलो आम्ही जवळपास तटाच्या कडेलाच, कारण थोडा राहिलं तट याचा. पण मजा आली खरंच समुद्र पहिल्यांदा बघून. मजा आली की समुद्र बघितला नव्हता, पहिल्यांदा बघितला आणि ते एक्सपिरियन्स एकदम नंबर 1 होता. तुम्ही कधी जर गंगासागरला आले, गंगासागरला स्नान करा, मजा करा समुद्रातली. नंतर कपिल मुनीच्या दर्शनासाठी जा, कपिल मुनीचे दर्शन घ्या. कपिल मुनीच्या दर्शनाचं जे मंदिर आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि त्यामध्ये भरपूर देवी देवता आहेत, दुसरे पण, फक्त कपिल मुनीच नाहीत. कारण त्यांच्या दर्शनासोबतच दुसरे जे देवदेवता आहेत त्यांचे पण दर्शन तुम्हाला होऊन जातात. आणि मग तिथून दर्शन झाल्यानंतर तिथं कपिल मुनीचं स्नान कुंड आहे. जर तुम्ही स्नान करायचं असेल तर स्नान बी करू शकता त्या कपिल मुनीच्या कुंडामध्ये, कारण तिथं काही बंदी नाही अशी की स्नान करण्यामध्ये, कारण तुम्ही तिथं पण स्नान करू शकता. आणि मग तिथून जहाजाच्या प्रवासानंच 5-7 किलोमीटर जहाजाचा प्रवास आहे. तिथून तुम्ही वापस जिथून ज्या तटावरून तुम्ही आले होते गंगासागरला त्या तटावर तुम्ही जाऊ शकता. आणि इकडं ममता बॅनर्जीचं जे आहे राज्य आहे पूर्ण, कारण इथं सोयीसुविधा भरपूर कमी आहेत. इथल्या लोकांची शेती जी आहे, शेती म्हणजे काहीच नाही, फक्त माशा मारणे किंवा जहाजान चालणे, केळी, नारळ, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच फक्त इकडं जास्त आहेत. जास्त काही इथं शेती म्हणून नाही आहे. कारण तुम्ही माझ्या मागं बघू शकता, फक्त तुम्हाला नारळाची झाडं दिसतील, फक्त नारळाची झाडं आहेत, सगळी नारळाची झाडं मागं. नारळ आणि केळी जी आहे इथं जास्त प्रमाणामध्ये विकली जाते. कंटिन्यू लोक इथं पळत राहतात. इथं दमानं चालणारे कोणीच नाहीत, कारण जहाजानं यायचं आणि जहाजानं वापस जायचं लोकांना. त्याच्यामुळे इथं फक्त पळापळी असते लोकांची. दमानं इथं कोणीच चालताना तुम्हाला दिसणार नाही, फक्त फास्ट चालत राहतात लोक. आणि आमचे म्हातारे लोक सगळ्यात फास्ट आहेत, तरुण लोक मागं, म्हातारे सगळ्यात पुढे चालले. त्या ठिकाणी ब्रिज बनवलेला आहे आणि त्या ब्रिजवरून डायरेक्ट तुम्हाला पलीकडे जायचं. पावसाळ्यामध्ये पाणी या ब्रिजपर्यंत येत असतं. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.